सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज रवा लाडू नेहमीचे माझ्या आईच्या रेसिपीचे. रवा, खोबरं आणि 1 तारी पाक. मी कधीकधी केशराच्या कांड्या घालते पाकात, तर रंग पिवळा आणि सुगंधही छान येतो. कधीकधी जाई, जुई किंवा मोगरा घालते, तर जबरदस्त सुगंध येतो. आज गुलाब होते घरात, तर पाकाला गुलाबी कलर आणायला छोटासा बीटरूटचा तुकडा घेतला. मग कलर गडद करायला त्याचे तुकडे केले. विचार असा होता की कलर आला पाकाला की काढून टाकू, पण लक्षात असं आलं की बीटरूटचे तुकडे कँडीसारखे लागतील पाकात, तर अगदी बारीकच करून टाकू, तर लाडवाची लज्जत वाढेल. आणि वाढलीही. ड्रायफ्रूट्स सोबत मी बेदाणेही घातलेत, तर बदाम पिस्त्याच्या क्रंच सोबत बीटरूट कँडी आणि बेदाणे सोबत तुपात घोळवलेले खोबरे आणि रवा, गावठी गुलाबाचा सुगंध, मस्त कॉम्बिनेशन आहे. इथे मला नक्की नोट करायला आवडेल की मी रात्रीच रवा, खोबरं, ड्रायफ्रूट्स आणि पाक करून रव्यामध्ये घालून ठेवून दिला होता. चांगला 2 तासांनी ढवळूनही ठेवला होता, पण रव्यात पाक मुरला नव्हता, तर म्हणून छान परत ढवळून झाकून ठेवून दिलं आणि सकाळी उठून पाहिलं तर छान मुरला होता पाक. मग मस्त लाडू वळले. पाऊण कप तूप आधीच घातल्यामुळे वरून तूप लावायचीही गरज लागली नाही मला. बरं, मला खूप लोक विचारतात लाडूची रेसिपी दिल्यावर की यात किती लाडू झाले, तर यात 29 लाडू तयार झाले आणि देवाला दाखवून झकास एन्जॉय केले. रूम टेम्परेचर बरोबरच फ्रीजमधले थंडगार लाडूही मस्तच वाटले, तर जरूर ट्राय करा. आणि अशाच सुंदर ट्रेडिशनल आणि इनोव्हेटिव्ह रेसिपींसाठी पाहत रहा मदर इन लॉज कुकबुक. सबस्क्राईब जरूर करा आणि फॉलो पण नक्की करा.